हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाइड्स। तर आज आपण बघणार आहोत अभ्यासक्रम पाठ्यक्रमचा जो काय डिफरन्स आहे तो आपण आज बघणार आहोत, जो की इम्पॉर्टंट आहे फॉर 4 मार्क्स केलं तरी चालेल किंवा मग आपली जी काय आताची फर्स्ट इयरची एक्झाम झाली त्यामध्ये हा जो डिफरन्स होता तो जवळपास 2 वेळेस 3-3 मार्क्स साठी विचारला गेला होता आणि एकदा आहे तो 4 मार्क्स साठी विचारला गेला होता। म्हणजे जवळपास 10 मार्क्स मिनिमम तुमचे इथे पक्के होणार आहे, त्यामुळे लक्ष द्यायचं आहे आणि व्हिडिओला म्हणजे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे। तर सुरुवात करूया अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम म्हणजे नेमकं काय। तर आपल्याला माहिती आहे की कोणताही जो टीचर असेल किंवा जे आपलं पाठ्यपुस्तक असेल किंवा आपली जी काही शिक्षण संस्था आहे ती फक्त आणि फक्त कशावर डिपेंड आहे, अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमावर। म्हणजे का की जर आपला अभ्यासक्रम फिक्स नसेल तर आपण कोणत्याही विषयाचं पाठ्यपुस्तक असेल किंवा पाठ्यक्रम जो असेल तो तयार करू शकत नाही, बरोबर। तर जेव्हा आपला अभ्यासक्रम जो आहे तो फिक्स होईल त्यानुसार आपण त्याचं पाठ्यक्रम आणि पाठ्यपुस्तक जे आहे ते तयार करणार आहे। तर अभ्यासक्रमाला माहिती आहे आपल्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात की आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो करिक्युलम, बरोबर। करिक्युलम जे आहे ते आपण याला इंग्लिशमध्ये म्हणतो। हा तुमचा आहे फर्स्ट पॉइंट, म्हणजे 1 मार्क्स तुमचा झाला पक्का। तरी पाठ्यपुस्तकाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिलेबस, ठीक आहे, सिलेबस। सॉरी, पाठ्यक्रमाला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सिलेबस। इथे तुमचा झाला 1 मार्क्स फिक्स, 1 पॉइंट लिहिला, सॉरी हाफ मार्क्स फिक्स, 1 पॉइंट लिहिला, हाफ मार्क्स पडला, ठीक आहे। नंतर आहे पाठ्यक्रम जो आहे, सॉरी अभ्यासक्रम जो आहे, अभ्यासक्रमाची डेफिनेशन काय आहे की स्टडी ऑफ अ कोर्स, म्हणजे एखादा जो स्तर आहे किंवा एखादा जो की कोर्स आहे त्याचा स्टडी करणं, अभ्यास करणं म्हणजे काय, एखादा संपूर्ण कोर्स आहे। फॉर एक्झाम्पल एमपीएससी आहे, यूपीएससी आहे, त्याचा डिटेल जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपण काय म्हणू की त्याचा पूर्ण कोर्सचा आपण स्टडी केला, म्हणजेच काय अभ्यासक्रम जो आहे त्याला म्हणायचं आहे एखादा स्टडी ऑफ अ कोर्स, म्हणजे एका कोर्सचा आपण जो आहे तो स्टडी केला, अभ्यास केला, त्याला म्हणणार आहोत आपण अभ्यासक्रम। पाठ्यक्रम म्हणजे काय की आउटलाईन ऑफ अ स्टडी टू बी कम्प्लीट इन अ फिक्स टाइम, म्हणजे असा एखादा स्टडी म्हणजे काय अभ्यासक्रमाचं असं आउटलाईन ज्याला आपण म्हणूया, स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणूया, तो काय झाला पाहिजे एका कम्प्लीट म्हणजे फिक्स टाइम मध्ये काय झाला पाहिजे, कम्प्लीट झाला पाहिजे। म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपलं जर एक्झाम आली असेल तर आपले टीचर काय करतात, जोही सिलेबस असेल तो काय करतात, पाठ्यपुस्तक जे असेल, पाठ्यक्रम जो असेल तो फटाफट कव्हर करायचा ट्राय करतात, बरोबर। आणि सपोज आपल्याला लहानपणापासून म्हणजे एखाद्या आमच्या वेळेत होतं असं की जर टीचर असायचे त्यांचा जो पाठ्यक्रम जर पूर्ण झालेला नसेल तर ते काय करायचे, विद्यार्थ्यांवर चिडचिड करायचे। म्हणजे काय व्हायचं की जो पाठ्यक्रम पूर्ण झालेला असेल किंवा मग नसेल तर ते काय सांगणार की हा तुम्ही डिस्टर्ब केलं किंवा तुम्ही येड्यावानी केलं तर मी सांगून देईल की पाठ्यक्रम जो आहे तो डिक्लेअर झाला आहे, आपला अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण झालेला आहे, असं मी तुम्हाला ऑफिसमध्ये सांगून देईल आणि तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा। म्हणजे जेव्हा आपण क्लासमध्ये वर्गात येड्यावानी करायचो तेव्हा सर आपल्याला अशा प्रकारे घाबरून द्यायचे। म्हणजे काय करायचे, ते त्यांचा सिलेबस जो आहे तो किंवा मग करिक्युलम ज्याला आपण म्हणूया अभ्यासक्रम जो आहे तो डिक्लेअर करून टाकायचे, बरोबर। म्हणजे काय की पाठ्यक्रम म्हणजे काय, अन आउटलाईन ऑफ अ स्टडी ऑफ अ आउटलाईन ऑफ अ कोर्स विच इज अ कम्प्लीट इन अ फिक्स टाइम। म्हणजे काय की एक असा फिक्स टाइम असतो, बरोबर। फिक्स म्हणजे काय, ठरलेला वेळ असतो, त्या ठरलेल्या वेळामध्ये काय करावं लागतो, आपल्याला सिलेबस जो आहे तो कम्प्लीट करावा लागतो, त्याला आपण म्हणणार आहोत पाठ्यक्रम किंवा सिलेबस। काय आहे, अभ्यासक्रम म्हणजे काय, स्टडी ऑफ अ कोर्स, आणि पाठ्यक्रम म्हणजे काय, अन आउटलाईन ऑफ अ स्टडी और अ स्टडी ऑफ अन आउटलाईन कोर्स विच इज अ कम्प्लीट इन अ फिक्स टाइम, त्याला आपण म्हणणार आहोत पाठ्यक्रम, ठीक आहे। एक आहे सिलेबस आणि दुसरा आहे करिक्युलम। त्याची डेफिनेशन बघितली, इथे तुमचा 1 मार्क्स फिक्स झाला, 2 पॉइंट लिहिले, 1 मार्क्स फिक्स झाला, ठीक आहे। नंतरचा आहे पाठ्यक्रमचे जे विविध स्तर असतात, ते अभ्यासक्रम जो आहे तो विविध स्तरांवर असतो। फॉर एक्झाम्पल उच्च माध्यमिक स्तर आहे, माध्यमिक स्तर आहे, किंवा मग प्रायमरी लेवल आहे, मीडियम लेवल आहे, किंवा मग तुमची माध्यमिक स्तर आहे, उच्च माध्यमिक स्तर आहे, प्राथमिक स्तर आहे। या विविध स्तरांवर अभ्यासक्रम जो आहे तो वेगवेगळा असतो, वेगवेगळ्या लेवलवर डिपेंड असतो। पाठ्यक्रम जो आहे तो एकाच इयत्तेसाठी, ठराविक इयत्तेसाठी असतो। म्हणजे काय, जर तुम्ही दुसरीचा अभ्यासक्रम जो आहे किंवा मग सिलेबस जो शिकवता आहे तो एकच जो आहे सिलेबस किंवा एकच जे पुस्तक आहे ते तुम्हाला त्या इयर मध्ये पूर्ण करायचं राहतं। म्हणजे काय की एका इयत्तेसाठी पाठ्यपुस्तक जे आहे, पाठ्यक्रम जो आहे तो ठरलेला असतो किंवा एकाच इयत्तेसाठी असतो, हा जो आहे तो विविध इयत्तेसाठी असतो, ठीक आहे। पुढे आहे अभ्यासक्रम, हा व्यापक असतो, अमर्यादित असतो। म्हणजे काय की अभ्यासक्रमामध्ये अमर्यादा असते, म्हणजे काय की तो तुम्हाला एकाच इयत्तेत किंवा एकाच वर्षासाठी असा
फिक्स टाइम मध्ये कम्प्लीट करायचा नसतो, त्यामुळे तो अमर्यादित आहे. तर पाठ्यक्रम कसा आहे, मर्यादित आहे. सिंपल अँड इझी पॉइंट आहे. ठीक आहे. तर त्याचमध्ये आपण लिहिणार आहोत हा पॉइंट मर्यादित आणि अमर्यादित मध्ये हा एक पॉइंट लिहिला तरी चालेल आपण, की अभ्यासक्रमाचा जो कालावधी असतो तो जास्त वेळ असतो किंवा मग जास्त कालावधी असतो, म्हणजे अभ्यासक्रम जो आहे तो कम्प्लीट करण्यासाठी किंवा संपण्यासाठी आपल्याला जास्त कालावधी लागणार आहे. तर पाठ्यक्रमामध्ये काय आहे की कमी वेळ लागतो, म्हणजे काय की एका वर्षाचा कालावधी असतो, फिक्स टाइम असतो. त्या फिक्स कालावधीमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, पाठ्यक्रम जो आहे तो त्या इयत्तेसाठी तो पूर्ण करावा लागतो, तो पूर्ण करणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला टीच करते आणि फर्स्ट इयरचं मी तुम्हाला टीच करते आणि फर्स्ट इयरचे 2-3 सब्जेक्ट मी असेच सोडून दिले. ठीक आहे, F1 to F5 पर्यंत मी तुम्हाला शिकवलं आणि 3 सब्जेक्ट पुढचे मी शिकवलेच नाही, तर तुम्ही मला कमेंट्स करतात मॅम पुढचा सिलेबस जो आहे किंवा पुढचे जे आहे F6 F7 F8 आहे तो तुम्ही अपलोड केलेला नाहीये, किंवा मग आता मी सेकंड इयरचं घेते आहे, तर सेकंड इयरचा सिलेबस जो आहे तो लगभग संपत आलेला आहे. तर मग बाकीचे जे सब्जेक्ट झाले S7 सोडून सॉरी S5 सोडून, जो की हिंदी अध्ययन अध्यापन शास्त्र आहे, मग त्याचे कमेंट्स यायला लागले की मॅडम S5 च्या नोट्स भेटत नाहीये, S5 चे व्हिडिओ भेटत नाहीये. म्हणजे काय की जो आहे तो अभ्यासक्रम जो आहे तो एका वर्षात मी जर कम्प्लीट केला नाही तर काय होणार आहे, तिथे त्याचे जो वेळ जो आहे तो अभ्यासक्रम जो आहे तो त्याला जास्त वेळ लागणार आहे. म्हणजे ह्या वेळेत मी जर कमी जो आहे अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केला नाही किंवा शिकवलं नाही तुम्हाला, तर तुमची बॅच जी आहे ती सुटून जाणार. तुम्हाला काही फायदा होणार का माझ्या व्हिडिओतून? नाही. त्यामुळे जो आहे पाठ्यक्रम जो आहे तो एका वर्षाच्या आत पूर्ण करावा लागतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा तोटा होणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे जे आहे तुमची 2 मार्क्स इथे झाले फिक्स. ठीक. नंतर आहे अभ्यासक्रम जो असतो त्याच्यामध्ये इतर कौशल्य असतात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपले ग्राउंड असतात, मैदानी खेळ म्हणा, सहल, ट्रिप, चित्रभीती असेल किंवा मग कोणते जे काही स्पर्धा असतात, उपक्रम असतात, जे काही म्हणजे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यांचं नियोजन अभ्यासक्रमामध्ये करावं लागतं. म्हणजे जेव्हा अभ्यासक्रम तयार केला जातो त्यामध्ये ज्या काही तासिका असतात, वर्षाचे जे काही 365 दिवस असतात, बरोबर, 365 मध्ये शाळेचे दिवस असेल सपोज 250 पैकी तुम्हाला जवळपास 150 सुट्ट्या असतील. ठीक आहे. तर किंवा मग तुम्हाला जवळपास 100 सुट्ट्या असतील, तर उरलेले किती तुमचे, बरोबर, उरले आहेत तुमचे 150. मग 150 दिवसांपैकी तुमचे काही सांस्कृतिक प्रोग्राम असतील किंवा काही स्पर्धा असतील किंवा मग काही असेल तर त्याच्यामध्ये तुमचा सोबत 1 महिना गेला, म्हणजे 30 दिवस जर गेले, तर सपोज एक पूर्ण 50 दिवस गेले, तर उरले किती 100. म्हणजे 100 दिवसामध्ये तुमचा जो काही पाठ्यक्रम जो आहे तो कसा पूर्ण होईल याचं नियोजन पाठ्यक्रमामध्ये किंवा मग अभ्यासक्रमामध्ये त्यांना करावं लागतं. म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये जे काही शाळेचे दिवस आहेत त्यामध्ये तुमच्या सहली असेल किंवा मग बाकीचे जे काही कार्यक्रम असेल त्यांचंही नियोजन करावं लागतं. कशा? अभ्यासक्रमामध्ये. तर पाठ्यक्रम जो आहे तो अभ्यासक्रमावर डिपेंड असतो. जसं अभ्यासक्रम नियोजन करतात तसं पाठ्यक्रमाला चालावं लागतं. मग असं नाही की आज तुमचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि एखाद्या मॅडमचा किंवा एखाद्या सरांचा मूड झाला की आज तुम्हाला शिकवायचंच आहे, तुम्हाला वर्गातून बाहेर पाठवायचं नाहीये, असं करून चालत नाही. त्यांचा ऑफ जातोय पिरियड किंवा मग ते आजारी असतील तेव्हा त्यांचा पिरियड ऑफ जातो किंवा काही कामानिमित्त बाहेर गेले तरी त्यांचा पिरियड जो आहे तो ऑफ जातो. म्हणजे काय होतं, त्याला अभ्यासक्रमावर डिपेंड राहावं लागतं. जसं अभ्यासक्रमाचं नियोजन असतं त्यानुसार पाठ्यक्रमाला चालावं लागतं. ठीक आहे. नंतर आहे स्वयंपूर्ण. म्हणजे अभ्यासक्रम जो आहे तो स्वयंपूर्ण आहे, म्हणजे तो स्वतः त्याचं जे आहे त्या डायरेक्शन ठरवत असतो. म्हणजे जे काही तासिका असतील किंवा मग वर्षाचं नियोजन असेल, घटक नियोजन, पाठ नियोजन जे आहे ते सगळं कशावर असतं, अभ्यासक्रमावर. म्हणजे तो काय आहे, स्वयंपूर्ण आहे. नंतर आहे पाठ्यक्रम. मग पाठ्यक्रम आहे तो अभ्यासक्रमावर आधारित आहे. अभ्यासक्रमाचं जसं नियोजन असणार तसंच पाठ्यक्रमाला चालावं लागणार आहे. ठीक आहे. नंतर आहे सर्व अनुभव आणि पाठ्यपुस्तक अनुभव. म्हणजे काय की जे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये सर्व अनुभव येणार आहे, म्हणजे शिकताना सगळ्या प्रकारचे अनुभव जे आहे ते येणार आहे. मैदानी खेळावरचे असतील, सांस्कृतिक प्रोग्रामचे असतील, उपक्रम असतील, काही प्रॅक्टिकल्स असतील, त्यांचे काय होणार आहे ते त्यांना अनुभव जे आहे ते येणार आहे. आणि पाठ्यक्रमामध्ये काय असतं, जे पाठ्यपुस्तकातून आपण शिकणार आहोत, जो आपला विषय आहे त्याचा स्टडी आपण करणार आहोत, त्या विषयाच्या पुस्तकातून आपण जे शिकणार आहोत त्याचा अनुभव कशावर आहे, पाठ्यक्रमामध्ये असणार आहे. याच्यामध्ये आहे अनौपचारिक. म्हणजे काय की यामध्ये अनौपचारिक आणि औपचारिक आपण खूप वेळेस बघितलेला. अनौपचारिक मध्ये काय असतं, जे काही आपलं समाज असेल, फ्रेंड असेल किंवा मग आई बाप असेल, शिक्षक असतील, त्यांच्याशी आपण कसं बोलतो, क्लोजली बोलू शकतो किंवा मग कुठेही फिरायला जाऊ शकतो, कोणताही प्रोग्राम सेलिब्रेट करू शकतो. म्हणजे काय, अभ्यासक्रम जी पद्धती आहे त्यामध्ये तुम्हाला
फ्रीडम आहे की तुम्ही कार्यक्रमांना हजर राहू शकता, तुम्ही खेळांमध्ये भाग घेऊ शकता, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्स करू शकता किंवा तुमचे वक्तृत्व स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा असेल, त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुमचे जे मत आहे, कौशल्य जे आहे ते मांडू शकतात किंवा मग तुमचे जे काही क्रिएटिव्ह माइंड जो आहे तो तिथे प्रेझेंट करू शकतात. आणि पाठ्यक्रमामध्ये काय आहे की औपचारिक पद्धत आहे, म्हणजे तुमचं जे पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं असेल ते तुम्हाला करावं लागेल. फॉर एक्झाम्पल पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला स्वाध्याय दिले असेल तर तुम्हाला स्वाध्यायच करावं लागेल. त्यामध्ये दिलेलं नसणार की स्वाध्यायामध्ये असं नाही दाखवणार की हा इथे तुम्ही एक गाण्याचं डान्स करून दाखवा किंवा एखादं गाणं जे आहे ते तालासुरात बोलून दाखवा, असं होणार नाहीये कशामध्ये, पाठ्यक्रमामध्ये. म्हणजे तो काय आहे, औपचारिक आहे. नंतर आहे जास्त वेळ कमी वेळ जो आहे तो आपण यामध्ये बघितला आहे. अशा प्रकारे जे आहे ते 6 ते 7 8 पॉईंट मी तुम्हाला इथे सांगितले, ते आहे 4 मार्क्स तुमचे 8 पॉईंट जे आहे ते फिक्स होणार आहे. तर कसं आहे, जो प्रत्येक पॉईंट जो आहे तो हाफ मार्क्स तिथे मिळणार आहे. तर पहिला आहे अभ्यासक्रमाला आपण करिक्युलम म्हणतो, पाठ्यक्रमाला आपण सिलेबस म्हणतो, बरोबर. अभ्यासक्रम म्हणजे काय, अ स्टडी ऑफ अ कोर्स इज कॉल्ड ॲज अ करिक्युलम. आणि आउटलाईन स्टडी ऑफ अ कोर्स वी कम्प्लीट इन अ फिक्स टाइम म्हणजे काय आहे, पाठ्यक्रम. झाले तुमचा 1 मार्क्स फिक्स. ठीक आहे. नंतर आहे अभ्यासक्रम जो आहे तो विविध स्तरावर घेतला जातो, म्हणजे प्राथमिक असो, उच्च माध्यमिक असो, माध्यमिक असो. ठीक. आणि पाठ्यक्रम जो आहे तो एका इयत्तेसाठी असतो, एका विशिष्ट इयत्तेसाठी तो कम्प्लीट करावा लागतो किंवा एका विशिष्ट इयत्तेसाठी असतो. ठीक. नंतर आहे अभ्यासक्रमाची जी मर्यादा आहे ती व्यापक आहे किंवा मग तो अमर्यादित आहे, आणि पाठ्यक्रम कसा आहे, मर्यादित आहे. ठीक. अशा प्रकारे तुमचे 2 मार्क्स फिक्स होणार आहे. नंतर अभ्यासक्रम काय आहे, स्वयंपूर्ण आहे, त्यामुळे तुमचे जे अनुभव असतील किंवा मग ज्या कौशल्य असतील, तुम्ही एखाद्या क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकता, जे काही निबंध स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, कोणतेही जे काही कार्य असेल किंवा तुमचे जे कौशल्य असतील, सर्जनात्मक विकास असतील, ते तुम्ही अभ्यासक्रमामध्ये काय करू शकता, प्रेझेंट करू शकता शिक्षकांसमोर किंवा मग बाकीच्या शाळेसमोर. पण पाठ्यक्रमामध्ये काय असते, तुम्हाला जे पाठ्यपुस्तकात दिलेलं असेल, स्वाध्याय असेल, एक्सरसाइज असेल, पाठ असेल, पोएम्स असतील, त्याच तुम्हाला इथे स्टडी करावा लागणार आहे. तिथे तुम्हाला उपक्रम दिलेले असतात की हा प्रोजेक्ट तयार करून आणा किंवा मग 5-6 पक्ष्यांची जे नावं आहेत त्यांची माहिती लिहून आणा किंवा मग एखादे झाडं असतात ते वेगवेगळ्या झाडांची पाने चिटकवायची आणि त्याचं जे नाव तिथे खाली लिहायचं. अशा प्रकारचे उपक्रम तुम्हाला पाठ्यक्रमामध्ये दिसणार आहे. परंतु तुमचा जो माइंड डायव्हर्ट होईल किंवा कौशल्य जे आहे ते स्वयंपूर्ण विकास यामध्ये होणार नाही. म्हणजे काय की तुम्हाला यामध्ये उपक्रम देणार नाहीये, जसं की तुम्ही एखादी पोएम जे डान्स आहे किंवा डान्स करून दाखवा, एखादं गाणं आहे ते तालासुरात म्हणून दाखवा, हे जे आहे ते उपक्रम अभ्यासक्रमामध्ये असतात. अशा प्रकारे तुमचे इथे 3 मार्क्स फिक्स होतात. ठीक. नंतरचा आहे औपचारिक आणि अनौपचारिक आपण बघितला, आणि शेवट आहे अभ्यासक्रमाला जास्त कालावधी लागतो किंवा हा लॉंग टर्म प्रोसेस आहे, आणि पाठ्यक्रम जो आहे तो कमी कालावधी लागतो किंवा एका वर्षात तो पूर्ण करावा लागतो. ते आपण एक्झाम्पल बघितलं आहे की काय, की जर तुमच्या शिक्षकांचा पाठ्यक्रम पूर्ण झाला नाही किंवा मग जे आहे सिलेबस जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर शिक्षक आपल्यावर चिडचिड करतात, बरोबर. जर आपण गोंधळ घातला वर्गात तर ते सांगतात की डायरेक्ट मी ऑफिसमध्ये जाऊन सांगेल की आमचा सिलेबस जो आहे तो डिक्लेअर झाला आहे, किंवा मग सिलेबस डिक्लेअर करून टाकतात आणि सांगून देतात. मग याने काय होतं, विद्यार्थ्यांचं जे आहे ते शैक्षणिक नुकसान होतं. म्हणजे त्यांना जे काही पाठ्यक्रमामधले पुढचे जे चॅप्टर असतील उरलेले 1, 2 जे बी काय असेल ते काय होणार आहे, ते त्यांना समजणार नाही. किंवा मग एखादा असतो हुशार विद्यार्थी, तो सेल्फ स्टडी किंवा मग सेल्फ प्रिपेअर करून स्टडी करतो, परंतु बाकीचे जे मीडियम स्टुडंट असतात त्यांना काय होतं, तिथं त्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. तर अशा प्रकारे जो आहे तो एका वर्षात पाठ्यक्रम जो आहे तो आपल्याला पूर्ण करावा लागतो, ज्याने काय होईल, विद्यार्थ्यांचं नुकसान जे आहे ते होणार नाही. अशा प्रकारे आहे 4 मार्क्सचा तुमचा जो आहे हा इम्पॉर्टंट डिफरन्स जो आहे तो आपण बघितला. ठीक. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले जे काही मराठीचं ग्रामर जे आहे ते मी सुरू केलेलं आहे, त्यातला फर्स्ट व्हिडिओ जो आहे तोही अपलोड झालेला आहे. तर बाकीचे जे व्हिडिओ असेल किंवा मग टेट, सीईटी एक्झाम असेल त्यांचेही जे व्हिडिओ आहेत तर तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. ठीक. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक